आरोग्य जपल्या जातं पण मानसिक आरोग्य मात्र जपल्या जात नाही। बहुतांश ठिकाणी हे घडत असतं आणि ही मला बरी होते, कधी खूप आनंदित राहते, कधी खूप रागीट होते, कधी खूप दुःखी राहते, तिला कधी कधी बाहेरच्या व्यक्तींसमोर त्या मातीला एवढ्या अशा कटू शब्दात बोलत असते, तर घरी कशी तिला वागवत असते। तर हा श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण व्हिडिओ आजचा जो घेऊन आलेलो आहे तो खूप महत्त्वाचा आणि तेवढाच नाही। अगोदर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जर का आपण चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो त्याच्या बाजूलाच बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला सुद्धा अजिबात विसरू नका आणि ही माहिती तुम्हाला हेल्पफुल वाटली तर गरजूपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आजचा तो विषय असा आहे की समाज खूप पुढारलेला आहे। ज्या वेळेस आपल्याला एखादी माता गरोदर राहिली हे कळालं त्या दिवशीपासून तिची विशेष काळजी घेतली जाते। सर्वजण आनंदात असतात, तिचे फळे बिळे सगळं काही खायला देतात, तिच्या रक्त तपासल्या जाते, तिची बीपी शुगर वजन व्यवस्थित घेतल्या जाते, वजन वाढायले की नाही हे सगळ्या गोष्टी। पण ज्यावेळेस गरोदर राहते माता त्यावेळेस तिच्याकडून की तिचा वेळोवेळी दिवसभरामध्ये पण किंवा दर दिवशी सुद्धा तिचा स्वभाव बदलला जातो, तिच्याकडून काही चुकी घडतात। कधी ती खूप हसरी होते, कधी खूप आनंदित राहते, कधी खूप रागीट होते, कधी खूप दुःखी राहते, तिला कधी कधी खूप तिखट खावंसं वाटतं, कधी तिला एकटीलाच बसा वाटतो, कधी कधी खूप बोलावं वाटतं। ह्या सगळी तिची अशी मूड चेंज होत असतात। पण यामध्ये तिच्याकडनं काही चुका पण घडत असतात किंवा घरातून दुसऱ्याकडनं काहीतरी घडलं तरी पण तिचं कुठे ना कुठे थोडीशी बोलाबोली घरामध्ये झाली की त्याचा प्रभाव जो आहे तो गरोदर मातेवर सुद्धा पडत असतो, कारण तिचं कुठेतरी मानसिक आरोग्याचं खच्चीकरण होत असतं। ज्यावेळेस माता दुःखी असेल तर त्यावेळेस ती स्वयंपाक करताना पण दुःखी राहणार आणि तेच जेवण ती माता सुद्धा करणार। तुम्ही घरातील सर्वजण करताच पण त्यासोबतच आईच करते आणि तेच आई थ्रो बाळाला सुद्धा जातं। ज्यावेळेस आई जास्त काळ ही दुःखी असते त्याचा कुठे ना कुठे प्रभाव हा बाळाच्या आरोग्यावर पडत असतो। म्हणूनच मातेचं मानसिक आरोग्य जपणं खूप आवश्यक आहे, मातेला आनंदित ठेवणं गरजेचं आहे। छोटी मोठी एखादी चूक घडली ठीक आहे, तिथेच आपण तिला असं नाही की सोडणं, तिला प्रेमाने समजावून सांगा, थोड्या वेळाने समजावून सांगा, म्हणजे तिला लगेचच राग येणार नाही किंवा ती लगेचच दुःखी होणार नाही। तर ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे। आणि मी ज्यावेळेस फील्डमध्ये गेली आम्ही गरोदर मातेला भेट देण्यासाठी गेलो होतो, तर त्यावेळेस त्या मातेला आम्ही तिचं 80 कार्ड आणण्यासाठी सांगितलं। 80 कार्ड आणायला सांगितलं त्यावेळेस त्या मातेचे सासरी आणि ती माता असे दोन माणसं घरी होती। तर त्यावेळेस आम्ही 80 कार्ड आणायला सांगितलं, त्यावेळेस माता 80 कार्ड आणायला गेली पण त्यावेळेस तिच्या लक्षात येत नव्हतं की तिने 80 कार्ड नेमकं ठेवलं कुठं, तिला वेळ लागत होता। आणि जे सासरे आहेत तर ते आमच्या समोरच ओरडायला लागले तिच्यावरती की हे काय करतीस तू, किती वेळचं सापडतेस, डोकं तुझं ठिकाणावर नाही का, तुला व्यवस्थित ठेवता येत नाही का, वगैरे वगैरे वगैरे। तर आम्हाला हे घरातील व्यक्ती बाहेरच्या व्यक्तींसमोर त्या मातेला एवढ्या अशा कठोर शब्दात बोलत असतील तर घरी कशी तिला वागवत असतील। तर हा चालू होत ना त्या मातेचं रक्त कमी होते आणि त्या बाळाची उंची सुद्धा कमी होती आणि जी पहिल्यांदाच प्रेग्नेंट होती ती बरेच प्रयत्न करून प्रेग्नेंट राहिलेली माता होती आणि त्यांचं शेतामध्ये घर होतं, स्वतःचं शेत होतं, स्वतःचं घर होतं आणि जेमतेम परिस्थिती व्यवस्थितच होती, खूप काही हलाखीची नव्हती। पण त्या अशा त्यांनी सांगितले की मला मॅडम या मातेचं रक्त कमी आहे किंवा HB कमी आहे। तर त्याच अनुषंगाने मी त्या मातेला मी समुपदेशन करत होते की तुम्ही पोषणचे लाडू खा, हिरव्या पालेभाज्या खा, फळं खा, लाल प्रकारचे पिवळ्या कलरचे लाल पिवळे फळं खा, असंच मी त्या मातेला गाईड करत होते। त्यावेळेस मला अशा त्यांनी थोडंसं खुणवलं की मॅडम यांच्या घरी असं काही जमत नाही सांगायला, यांची सासू म्हणजे रागवते। तर म्हणलं असं का, तर त्यावेळेस मी शांत होते। मग त्यांनी सांगितलं की त्यांच्या सासूबाईंना आवडत नाही असं काही यांना सांगितलेलं। तुम्ही त्यांच्या सासूबाई बोलतात की म्हणजे दवाखान्यामध्ये अगोदर लेकरू होत नव्हतं त्यामुळे बराचसा पैसा गेला दवाखान्यामध्ये, आता दवाखान्यात पण विशेष काळजी घेण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले तर ते दर महिन्याला पैसे जात आहेत ट्रीटमेंटसाठी। आणि मग अंशतः मातेच्या पोटामध्ये आहे आणि त्याच मातेला टोमणे दिले जातात की तुला कुठून एवढं खायला आणायचे पैसे, आम्ही औषध गोळ्याला एवढे पैसे लागत आहेत वगैरे। तर खरं आहे कदाचित त्यांची परिस्थितीमुळे चिडचिड होत असेल, पण औषध गोळ्या तर महत्त्वाचे, पण त्याही पेक्षा महत्त्वाचं तर आहार पण आहे ना। पण तिला ठीक आहे तुम्हाला जास्त प्रमाणात नाही झालं तर कमी प्रमाणात आणून द्या, पण मातेला द्यायला हवं। तर त्यांच्या सासूबाई ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या म्हणून मी त्यावेळेस त्यांच्या सासूबाईला काही जास्त बोललेली नाही। तर अशाच गोष्टी काही काही घडल्या जातात। त्यामुळेच मी म्हणते की मातेचा मानसिक आरोग्य जपणं खूप आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे। तर तुमच्याकडे पण असं कुठे काही घडलेलं आहे का?
तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही प्रतिक्रिया नक्की कळवा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.